नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टेप अप स्टडी या चॅनलवरती. इथे तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न उत्तरं मिळणार आहे, जे तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. चला तर बघूयात इतिहासाचे 50 महत्त्वाचे प्रश्न सुरू करूयात. पहिला प्रश्न आहे, अंतराळात जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर कोण होता? उत्तर आहे राकेश शर्मा. प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात. दुसरा, रामाचे जीवनकथन करणारा भारतीय महाकाव्य कोणतं आहे? तर ते आहे रामायण. पुढील प्रश्न, भारताची पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती कोण होत्या? कर्नम मल्लेश्वरी. पुढील प्रश्न घेऊयात. कोणता सम्राट धार्मिक सहिष्णुता आणि नैतिक तत्वांचा प्रसार करण्यासाठी शिलालेख आणि स्तंभ निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत? अशोक. महात्मा म्हणजे अशोक सम्राट. पुढील प्रश्न, दुसऱ्या महायुद्धात भारतीय राष्ट्रीय सेनेचे नेतृत्व कोणी केले होते? सुभाषचंद्र बोस यांनी केले होते. पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. 1942 भारतात स्वातंत्र्यासाठी तत्काळ आवाहन करणारा आणि क्विट इंडिया मूव्हमेंट म्हणून ओळखला जाणारा घटनाक्रम कोणता होता? याचं उत्तर आहे क्विट इंडिया मूव्हमेंट. पुढचा प्रश्न पाहूयात. राज्यकारभार आणि राजकारणासाठी मार्गदर्शन असलेला प्राचीन भारतीय ग्रंथ कोणता आहे? तो आहे अर्थशास्त्र. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न घेण्याआधी एवढंच म्हणणार आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि महत्त्वाचे प्रश्न वाटत असतील तर नक्की तुम्ही याचा अभ्यास करा. पुढचा प्रश्न, कोणार्क ओडिसामधील प्रसिद्ध सूर्य मंदिराचे बांधकाम कोणी केले? कोणत्या राजाने केले? ठीक आहे, तर याचं उत्तर आहे राजा नरसिंह वन यांनी केले होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊयात. भारताच्या पहिला महिला पंतप्रधान कोण होत्या? ह्याचं सगळ्यांनाच माहिती ज्यांचा अभ्यास आहे, इंदिरा गांधी. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊयात मित्रांनो. महत्त्वाचे प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. भारतातील प्राचीन व्यापार संघटना यांचे नाव काय होते, ज्यांनी व्यापार आणि राजकारणात मोठी भूमिका बजावली? माहिती आहे का? मी सांगते, मौर्य. ती मौर्य साम्राज्य. ओके, पुढचा प्रश्न घेऊयात. भारतातील खिलाफत चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? महात्मा गांधी यांनी याचे नेतृत्व केले होते मित्रांनो. पुढचा प्रश्न घेऊयात. महात्मा गांधींची हत्या ज्या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणाचे नाव काय होते? बिर्ला हाऊस या ठिकाणी त्यांची हत्या झाली होती मित्रांनो. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाचे पिता म्हणून कोणाला ओळखले जाते? डॉक्टर B.R. आंबेडकर यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, भारताचा शोध या पुस्तकाचे लेखक कोण आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. 1757 कोणत्या लढाईने भारतात ब्रिटिश साम्राज्याचा प्रारंभ केला होता? प्लासीची लढाई. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याचदा विचारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी 1915 भारतात परत आले तेव्हा ते कोणत्या जहाजावर होते? जहाजाचे नाव काय होते त्या? आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो SS अरबिया. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघूयात. अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोण होती? कल्पना चावला या होत्या, सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होते? चंद्रगुप्त मौर्य हे होते. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारण्यात येतो बऱ्याचदा, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात अहिंसक नागरिक अनुवर्तन चळवळीचे नेतृत्व कोणाचे होते? आणि याचे उत्तर आहेत महात्मा गांधी यांचे होते. मित्रांनो, इथपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक आणि शेअर करा, की जेणेकरून महत्त्वाचे प्रश्न सर्वांपर्यंत पोहोचतील. तर हा पुढचा प्रश्न आहे, भारताच्या
पहिला स्वातंत्र्य युद्धाची, ज्याला सिपाई म्युटिनी म्हणून ओळखले जाते, ती लढाई कोणत्या वर्षी झाली होती? तर ती 1857मध्ये झाली होती. सिपाई म्युटिनी म्हणजे काय? 1857चा उठाव, जो भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीविरोधात झालेला पहिला मोठा सशस्त्र उठाव होता. हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पहिला टप्पा मानला जातो. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट घ्या याचा. पुढचा प्रश्न पाहूयात. कोणती प्राचीन भारतीय ग्रंथ जगातील सर्वात जुनी शिल्लक असलेली शास्त्र मानली जाते? ठीक आहे, ऋग्वेद हे शास्त्र आहे, ते लक्षात ठेवा. तुमच्यासाठी मी हावी प्रश्न वाचते मित्रांनो. ठीक आहे, पुढचा प्रश्न. हिंदू धर्माच्या बहुतेक धार्मिक ग्रंथ कोणत्या प्राचीन भारतीय भाषेत लिहिले गेलेले आहेत? खूप सोपं उत्तर आहे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे का? बरोबर, संस्कृत या भाषेत खूप सारे आपले ग्रंथ लिहिले गेलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न घेऊयात. मौर्य वंशाच्या कोणत्या प्रसिद्ध सम्राटाने भारतभर आणि त्यापेक्षा अधिक ठिकाणी बौद्ध धर्म प्रसार केला? अशोक महात्मा म्हणजेच अशोक सम्राट यांनी केला होता. पुढचा प्रश्न. भारताचे शेवटचे मुघल सम्राट कोण होते? ठीक आहे, बहादूर शाह दुसरा. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात. भारताला युरोप आणि आशिया यांच्याशी जोडणारा प्रसिद्ध प्राचीन व्यापार मार्ग कोणता आहे? सिल्क रोड. ठीक आहे, सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न. पुढचा प्रश्न. संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदावर बसलेल्या पहिल्या भारतीय महिला कोण होत्या? ठीक आहे, विजयलक्ष्मी पंडित. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेऊयात. 1919मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा नेता कोण होता? जनरल डायर हा नेता होता. प्रश्न लक्षात ठेवा मित्रांनो. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक अँड शेअर करा. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात साखर मोर्चाच्या लढाईचे नेतृत्व कोणत्या भारतीय नेत्याने केले होते? महात्मा गांधी यांनी केले होते. पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. भारताने ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य कधी मिळवले? 1947मध्ये प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न घेऊयात. भारताच्या प्रथम वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता कोण होते? अभिनव बिंद्रा हे होते. ठीक आहे, प्रश्न पुढचा घेऊयात. पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यात कोणती प्रसिद्ध लढाई झाली होती? तर ती लढाई होती तराईंची पहिली लढाई, जी 1191मध्ये झाली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊयात मित्रांनो. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसऱ्या राष्ट्रपती कोण होते? तर होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अभ्यास करत राहा. पुढचा प्रश्न घेऊयात. सिंधू खोऱ्यांची सभ्यता मुख्यतः कोणत्या आधुनिक देशात स्थित होती? ठीक आहे, सिंधू नदी तर पाकिस्तानमध्ये. सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढचा क्वेश्चन घेऊयात. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी. नेक्स्ट क्वेश्चन. नालंदा शहरात कोणती प्रसिद्ध प्राचीन विद्यापीठ स्थित होती? एक प्राचीन असं शहर होतं हे, आणि इथं नालंदा विद्यापीठ. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घेऊयात. भारताचा लोखंडी माणूस म्हणून कोणाला ओळखले जाते, ज्याने स्वातंत्र्यानंतर देशाला एकत्रित केले? सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न. सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे, लक्षात राहू द्यात. पुढचा प्रश्न. मुघल सम्राट शहाजहानने आपल्या पत्नी मुमताज महल यांच्या स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू बांधली होती? कोणती बांधली होती? अगदी सोपा क्वेश्चन, ताजमहल. पुढचा प्रश्न घेऊयात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कोणत्या वर्षी स्थापन झाली होती? उत्तर आहे 1885. पुढील प्रश्न. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढचा प्रश्न घेऊयात. नोबेल पारितोषिक मिळवलेला पहिला भारतीय कोण होता?
रवींद्रनाथ ठाकूर. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न संपलेत, थोडेच राहिलेत मित्रांनो. शीख धर्माचा संस्थापक कोण होते? शीख धर्म गुरु नानक हे होते. पुढचा प्रश्न घेऊयात मित्रांनो. इंदस खोऱ्याच्या सभ्यतेने वापरलेली प्राचीन लिपीचे नाव काय आहे, जी अजूनही पूर्णपणे उकलली गेलेली नाही? इंदस लिपी. ठीक आहे, हेच उत्तर आहे, इंदस लिपी. पुढचा प्रश्न. आणि इंदस लिपीचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर इंदस म्हणजे सिंधू नदी, जी प्राचीन भारताच्या सभ्यतेने जोडलेली आहे. सिंधू नदीचे महत्त्व भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील अत्यंत मोठे आहे. आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावरती अनेक प्रश्न विचारले जाते. इंदस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे सिंधू नदीची सभ्यता. ठीक आहे, जी महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आत्तापर्यंतचे जे प्रश्न झाले ते सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊयात. कोणता प्राचीन भारतीय गणितज्ञ शून्य आणि दशांश पद्धतीच्या कामासाठी प्रसिद्ध आहे? आर्यभट. सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्राचीन बौद्ध गुफा संकुलाचे नाव काय आहे? अजिंठा लेणी. ठीक आहे, लक्षात ठेवा. भारतीय संविधानाचा शिल्पकार कोण होते? ठीक आहे, कोण होते? इट्स व्हेरी इझी, डॉक्टर PR आंबेडकर. पुढचा प्रश्न घेऊयात मित्रांनो. दिल्लीतील लाल किल्ला कोणत्या मुघल सम्राटाने बांधला होता? ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, याचं उत्तर आहे शहाजहान यांनी बांधला होता. पुढचा प्रश्न घेऊयात. अभ्यास थांबून नका देऊ मित्रांनो, चालूच ठेवा. आणि पुढील प्रश्न. भारतीय सामाजिक सुधारकाचे नाव काय होते, ज्यांनी महिलांचा अधिकार आणि शिक्षणासाठी आवाज उठवला होता? महत्त्वाचा आणि कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. उत्तर आहे राजा राममोहन रॉय. नेक्स्ट क्वेश्चन. दिल्ली सल्तनतीचा शेवटचा शासक कोण होता? तर तो होता इब्राहिम लोदी, ज्याचा पराभव केला होता बाबरने पानिपतच्या युद्धामध्ये 1526 मध्ये. सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न घेऊयात. पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कधी मिळाली? तर शिवाजी महाराजांना 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आला, तेव्हा ही पदवी मिळाली होती. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न घेऊयात. फिरोजशाह तुघलकने कोणत्या क्षेत्रात विशेष कामगिरी केली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे फिरोजशाह तुघलक यांनी सिंचन व्यवस्था म्हणजेच कालवे बांधणी यामध्ये विशेष कामगिरी केली. तसेच शेतकी सुधारणा आणि लोह मिनार बांधकाम या क्षेत्रात त्यांनी विशेष कामगिरी केली होती. अशा प्रकारे आपले सर्व प्रश्न संपलेले आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.